ओके, आज आहे आपलं आयोनिक इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 2. किती लेक्चर आहे आपलं आजचं? 2nd लेक्चर आहे. कालपर्यंत आपण काय काय शिकलोय बोला. डिसोसिएशन म्हणजे काय? बरोबर. डिसोसिएशन नंतर काय शिकलो आपण? मन असोसिएशन, आयोनायझेशन. काय शिकलो आपण? आयोनायझेशन. यांच्यामध्ये काय तयार होतात दोघांमध्ये? काय तयार होतात दोघांमध्ये? आयन्स. आयन्स किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे. ज्याच्या असा आयन ज्याच्यावरती काय आहे? पॉझिटिव्ह चार्ज, त्याला काय म्हणायचं? कॅटायन. त्याला काय म्हणायचं? असा आयन ज्याच्यावरती काय? निगेटिव्ह चार्ज, काय म्हणायचं त्याला? एनायन. काय म्हणायचं त्याला? कॅटायन वरती चार्ज, एनायन वरती चार्ज. याच्यात काही डाऊट? थर्ड बोला. इलेक्ट्रोलाइट्स आणि नॉन इलेक्ट्रोलाइट्स असे सबस्टन्स ज्यांना पाण्यामध्ये टाकल्यावर काय होतं? ज्यांचं डिसोसिएशन होतं, ज्यांच्यापासून आयन्स तयार होतात त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोलाइट्स, आणि ज्यांच्यापासून तयार होत नाही त्यांना म्हणतो आपण नॉन इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत तुमचे, इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत तुमचे ते 2 प्रकारचे असतात. किती प्रकारचे असतात? पहिला कोणता? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि दुसरा कोणता असतो? हे सर्व आपलं काल झालेलं आहे, ते रिवाइज करतो मी फक्त. ठीक आहे. दुसरा काय तुमचा? पहिला काय तुमचा? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. दुसरा काय तुमचा? बरोबर. ज्याचं काय होतं? कंप्लीट डिसोसिएशन, त्याला म्हणायचं स्ट्रॉंग. म्हणजे मी 100 मॉलिक्युल टाकले, 100च्या 100 काय झाले? डिसोसिएट झाले. हा काय झाला? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मी 100 टाकले, 100 पैकी मी म्हणतो फॉर एक्झाम्पल 70 डिसोसिएट झाले, 50 डिसोसिएट झाले, त्याला काय म्हणायचं? वीक इलेक्ट्रोलाइट. काय म्हणायचं त्याला? ओके. इथपर्यंत आपण काल ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पुढे काय पाहिलं आपण त्याच्यानंतर? डीओडी म्हणजे काय पाहिलं आपण? डिग्री ऑफ डिसोसिएशन. कशाने दाखवतो आपण? अल्फाने डिनोट करतो. जर मला पर्सेंटेज काढायचं, मी काय करणार? अल्फा इंटू 100 इक्वल टू पर्सेंटेज. काही डाऊट? काही डाऊट? नक्की का? आज आपल्याला काय पाहिजे? ऍसिड काय असतं आणि बेस काय असतं. ऍसिड आणि बेस साठी आपल्याकडे टोटल किती कन्सेप्ट आहेत? 3 कन्सेप्ट. किती कन्सेप्ट आहेत आपल्याकडे? किती कन्सेप्ट आहेत? पहा, ऍसिड आणि बेसिस यांच्या किंवा बेस यांच्यासाठी किती कन्सेप्ट आपल्याकडे? अहो किती कन्सेप्ट? पहिली, थांबा बोला, ऍसिड आणि बेस साठी किती कन्सेप्ट आपल्याकडे? 3. बरोबर का? ओ सर, ओ सर. ऍसिड अँड बेस, बोला किती कन्सेप्ट आहेत आपल्याकडे? 3 कन्सेप्ट. ही येत नाहीये नीट वाटतं. क्लिअर करू आपण सर. चल जाऊ. पहा, ऍसिड अँड बेस यांच्यासाठी 3 कन्सेप्ट. पहिली कोणती? अरेनियस कन्सेप्ट. दुसरी कोणती आहे? ब्रॉन्स्टेड लॉरी कॉन्सेप्ट. आणि तिसरी काय आपल्याकडे? लुईस कन्सेप्ट. तिसरी काय आपल्याकडे? लुईस कन्सेप्ट. लुईस नाही, ते वेगळं. काय कोणती कन्सेप्ट? लुईस कन्सेप्ट. ठीक आहे. काही डाऊट? किती कन्सेप्ट आहेत आपल्याकडे? 3. पहिली कोणती? अरेनियस कन्सेप्ट. दुसरी काय? आणि तिसरी काय? लुईस कन्सेप्ट. अरेनियस कन्सेप्ट नुसार, अरेनियस कन्सेप्ट नुसार असा सबस्टन्स जो काय देतो? H+. जो काय देतो? H+, त्याला काय म्हणायचं? ऍसिड. असा सबस्टन्स जो काय देतो? H+ देतो. असा सबस्टन्स जो काय देतो? H+, त्याला काय म्हणायचं? ऍसिड. असा सबस्टन्स जो काय देतो? OH-. काय देतो? OH-, त्याला काय म्हणायचं? बेस. काय म्हणायचं त्याला? बेस. याच्यात काही डाऊट? याच्यात काही डाऊट? देऊ का एक्झाम्पल? दिलेला सबस्टन्स ऍसिड आहे का बेस ते ओळखायचं तुम्हाला. ठीक आहे. क्वेश्चन 1, HCl. HCl चं डिसोसिएशन झालं, तुम्हाला मिळतात H+ + Cl-. नेक्स्ट तुम्हाला NaOH. NaOH चं समजा डिसोसिएशन झालं, तुम्हाला मिळतो Na+ + OH-. बरोबर. त्यानंतर फॉर एक्झाम्पल H2SO4 आहे तुमच्याकडे, याचं समजा डिसोसिएशन झालं, याला पाण्यामध्ये टाकले, याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? 2H++ SO4 2-. HCl ऍसिड आहे का बेस आहे? सर त्यांनी H+ दिला, याचा अर्थ तो काय आहे? अरेनियस ऍसिड. काय तुमचा तो? HCl काय झालं तुमचं? ऍसिड झालं. HCl काय झालं तुमचं? ऍसिड झालं.
नेक्स्ट NaOH. NaOH मधून OH मायनस बाहेर पडलाय. जो सबस्टन्स OH मायनस देतो त्याला काय म्हणायचं? बेस. काय म्हणायचं त्याला? बेस. म्हणजे NaOH काय आहे तुमचा? NaOH काय आहे तुमचा? H2SO4. सर याच्यातून H प्लस निघालेत. किती निघालेत? 2 निघालेत. किती निघू द्या, H प्लस निघणं महत्वाचं. समजलं? H प्लस निघालेत म्हणजे काय? हा H2SO4 काय आहे? H2SO4. याच्यात काही डाऊट झाली? काही कोणती कन्सेप्ट होती ही? अरेनियस कन्सेप्ट. समजलंय? नक्की का? नक्की का? नेक्स्ट आपल्याकडे होता NH3. काय होतं आपल्याकडे? NH3 मधून H प्लस बाहेर निघत, H प्लस बाहेर निघत, नाकी ह्याच्यातून OH मायनस बाहेर निघतो. ह्याच्यातून H प्लस नाही निघत, ह्याच्यातून OH सुद्धा निघत नाही. मग NH3 काय तुमचं? ऍसिड आहे का बेस आहे? हे अरेनियसला सांगता आलं नाही. हे होतं त्याच्या थेअरीचं लिमिटेशन. काय होतं त्याचं? म्हणून नेक्स्ट कोणती थेअरी आणली आपण? कोणती कन्सेप्ट आणली आपण? सॉरी, ब्रॉन्डसेट. ब्रॉन्डसेट लॉरीनुसार ऍसिड कोणाला म्हणायचं, बेस कोणाला म्हणायचं? असा सबस्टन्स जो काय करतो H प्लस डोनेट करतो. जो काय करतो H प्लस डोनेट करतो. जो काय करतो H प्लस जो काय करतो H प्लस डोनेट करतो त्याला काय म्हणायचं? ऍसिड. जो H प्लस देईल त्याला काय म्हणायचं? ऍसिड. बेस कोणाला म्हणायचं? जो H प्लस एक्सेप्ट करेल. H प्लस एक्सेप्ट केलं काय म्हणायचं त्याला? H प्लस एक्सेप्ट केलं त्यांनी काय म्हणायचं त्याला? बेस म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? अहो काय म्हणायचं? NH3. NH3 एक H प्लस एक्सेप्ट करतो आणि कन्वर्ट होतो स्वतः NH4 प्लस मध्ये. NH3 ने हा H प्लस काय केला? एक्सेप्ट केला. NH3 ने H प्लस काय केला? एक्सेप्ट केला. म्हणून NH3 काय झालं तुमचा? NH3 काय झालं तुमचा? अहो काय झालं? NH3 बेस झाला. कोण झाला? NH3 बेस झाला. काही डाऊट? पण कोणत्या कन्सेप्ट नुसार आलं हे? समजले? याच्यात काही डाऊट? असा सबस्टन्स जो काय करतो H प्लस एक्सेप्ट करतो त्याला काय म्हणायचं? बेस. असा सबस्टन्स जो काय करतो H प्लस डोनेट करतो त्याला काय म्हणायचं? ऍसिड. काय म्हणायचं त्याला? ऍसिड. काय म्हणायचं त्याला? एकच मिनिट. ओके. असा सबस्टन्स जो काय करतो H प्लस एक्सेप्ट करतो त्याला म्हणायचं बेस. जो डोनेट करतो त्याला म्हणायचं ऍसिड. बरोबर? लुईस कन्सेप्ट. हो हो. येस. थँक्यू. ऍसिड पा आणि बेस. असा सबस्टन्स जो काय करतो? लोन पेअर एक्सेप्ट करतो. जो काय करतो? लोन पेअर एक्सेप्ट करतो. एक्सेप्ट लोन पेअर एक्सेप्ट लोन पेअर. जो काय करतो? लोन पेअर एक्सेप्ट करतो त्याला काय म्हणायचं? ऍसिड. असा सबस्टन्स जो काय करतो? लोन पेअर डोनेट करतो त्याला काय म्हणायचं? बेस. आता आपण रफ आयडिया पाहतो. हे आपण इन डिटेल पाहिलं नाही अजून. ठीक आहे. असा सबस्टन्स जो काय करतो? लोन पेअर एक्सेप्ट करतो त्याला काय म्हणायचं? ऍसिड. असा सबस्टन्स जो काय करतो? लोन पेअर डोनेट त्याला काय म्हणायचं? इथपर्यंत काय डाऊट? पुढे ऍसिड बेस अरेनियस कन्सेप्ट नुसार पहा. अरेनियस ऍसिड एनी सबस्टन्स दॅट गिव्स H प्लस. जो H प्लस येतो त्याला काय म्हणायचं? ऍसिड. सबस्टन्स दॅट डिसोसिएट इन वॉटर टू प्रोड्यूस OH मायनस. ज्याच्यापासून काय मिळेल तुम्हाला? OH मायनस. ज्याच्यापासून काय मिळेल तुम्हाला? OH मायनस मिळेल त्याला काय म्हणणार तुम्ही? बेस. असा सबस्टन्स ज्याच्यापासून काय मिळेल तुम्हाला? OH मायनस. काय म्हणणार त्याला? बेस. असा सबस्टन्स ज्याच्यापासून काय मिळेल तुम्हाला? बोल की. H प्लस. काय मिळेल तुम्हाला? H प्लस. काय म्हणायचं त्याला? ऍसिड. काय म्हणणार तुम्ही त्याला? नेक्स्ट लिमिटेशन पाहिले आपण. काही सबस्टन्स असे होते की ज्याच्यामधून आपल्याला OH मायनस मिळत नाही. फॉर एक्झाम्पल अमोनिया म्हणजेच काय तुमचा? NH3. तो ह्या डेफिनेशन मध्ये फिट बसत नाही. मग काय केलं आपण? असा सबस्टन्स जो काय करतो? प्रोटॉन डोनेट करतो त्याला काय म्हणायचं? ऍसिड. त्याला काय म्हणायचं? ऍसिड. सबस्टन्स दॅट एक्सेप्ट प्रोटॉन काय म्हणायचं त्याला?
जो प्रोटॉन एक्सेप्ट करतो त्याला म्हणायचं बेस, जो प्रोटॉन डोनेट करतो त्याला काय म्हणायचं ऍसिड. काही डाऊट इथपर्यंत कळलंय का? हे आपण ऑलरेडी आता पाहिलं, बरोबर. इथपर्यंत काही डाऊट नक्की का? आता पहा नेक्स्ट. फॉर एक्झाम्पल HCl आहे, HCl ची रिॲक्शन केली आपण NH3 सोबत. कोणासोबत केली? NH3. तयार काय झालं आपल्याकडे पहा, NH4 प्लस प्लस Cl मायनस. ठीक आहे. HCl होतं ऍसिड, NH3 बेस सोबत रिॲक्ट झालं, तयार काय झालं NH4 प्लस प्लस Cl. इथपर्यंत काय डाऊट? रिॲक्शन दिली. जाऊ पुढे. ओके, हा काय माझा ऍसिड, मी ह्याला म्हणतो ऍसिड 1. काय म्हणतो ह्याला मी? काय म्हणतो ह्याला मी? ह्याला काय म्हणतो मी? बेस 1. काय म्हणणार मला ह्याला मी? बेस 1. इथे याला म्हटलं जातं, हा बा थोडस पहा, याला काय म्हटलं मी? ऍसिड 1. याला म्हणत आपण बेस 2. काय म्हणतो याला आपण? बेस 2. इकडे पहा, याला म्हटलं जाईल ऍसिड 2 आणि याला म्हटलं जाईल बेस 1. सर असं तुम्ही रॅन्डम तुमच्या मनाने कसं काय ह्याला ऍसिड 1, ह्याला बेस 2, ह्याला तुम्ही बेस 1 का नाही म्हटलं? ठीक आहे, हे जर व्यवस्थित पाहिलं तर इथं पेअर मिळाली आपल्याला, ऍसिड 1 बेस 1 ही एक पेअर मिळाली. कोणती मिळाली आपल्याला? ऍसिड 1 आणि बेस 1 ही एक पेअर मिळाली, बरोबर का? दुसरी पेअर पहा, बेस 2 ऍसिड 2 ही एक पेअर मिळाली, बरोबर. हे जे मिळालेत यांना म्हटलं जातं कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. कॉन्जुगेट ऍसिड बेस. असे ऍसिड बेसेस जे एकमेकांपासून प्रोड्यूस होतात त्यांना म्हटलं जातं आपण कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. काय म्हणतात त्यांना? असे ऍसिड बेसेस जे काय होतात एकमेकांपासून प्रोड्यूस होतात त्यांना काय म्हणायचं? कॉन्जुगेट ऍसिड बेस. काय म्हणायचं त्यांना? समजलंय? सर तुम्हाला कसं काय कळलं याचा पेअर हाच आहे? याचा पेअर हा पण असू शकतो ना, हा पण बेस आहे ना आणि तो पण बेस आहे. मग ह्या ऍसिडची पेअरिंग तुम्ही त्या बेस सोबतच का केली? तर लक्षात ठेवा, जे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहेत, जे काय आहेत तुमचे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहेत, यांच्यामध्ये H प्लस चा डिफरन्स असतो. कशाचा डिफरन्स असतो? म्हणजे समजा तुम्हाला ऍसिड दिलाय, काय दिलाय तुम्हाला? तुम्हाला सांगितलं त्याचा कॉन्जुगेट बेस काढा. काय काढा त्याचा कॉन्जुगेट? त्याच्यातून H प्लस काढून टाकायचं, तुम्हाला कॉन्जुगेट बेस मिळेल. काय मिळेल तुम्हाला कॉन्जुगेट? फॉर एक्झाम्पल पहा, HCl हे एक ऍसिड आहे, तुम्हाला सांगितलं या ऍसिडचा कॉन्जुगेट बेस काढा. काय काढा? ऍसिडचा कॉन्जुगेट. तुम्ही काय करणार? ह्याच्यातला एक H प्लस बाहेर काढणार, एक H काढायचा. H काढला तर कोण उरेल तुमच्याकडे? Cl मायनस. ही झाली याचा बेस. Cl मायनस काय झालं? याचा बेस. सत्य आहे, खोटं नाही बोलत. हे ऍसिड, त्याचा बेस कोण? Cl मायनस. त्याचा बेस कोण? Cl. समजलंय? म्हणजे ऍसिड दिलाय, त्याचा जर तुम्हाला कॉन्जुगेट बेस काढायचा, तो कशाने डिफर करणार? H प्लस. कशाने डिफर करतो तो? सर समजा बेस दिला असेल, आम्हाला सांगितलं कॉन्जुगेट ऍसिड ओळखा. फॉर एक्झाम्पल पहा, तुम्हाला बेस दिला NH4 प्लस. काय हा? काय हा? थांब थांब थांब. हा ओके, तुम्हाला काय दिला होता? ऍसिड काढायचं काय तुम्हाला? बेस, बरोबर. ऍसिड आणि बेस कशाने डिफर करतात? H प्लस. जर ऍसिड दिला त्याच्यात आणि बेस काढायला लावला, काय करणार तुम्ही? एक H प्लस काढणार. फॉर एक्झाम्पल पहा, दुसरं एक NH4 प्लस. काय हे? ऍसिड. तुम्हाला सांगितलं एक मिनिट ह्याचा कॉन्जुगेट बेस काढा. काय करा? ह्याचा कॉन्जुगेट बेस काढा. काय करणार तुम्ही त्याच्यातून? एक H काढून टाकणार. एक H काढला, कशामध्ये कन्व्हर्ट होईल? कन्वर्ट होईल NaCl. तो काय झाला त्याचा? तो ऍसिड, त्याचा काय हा? बेस. समजलंय? ठीक आहे, समजलंय का? काही डाऊट? नेक्स्ट
फॉर एक्झाम्पल पास Cl मायनस, हा काय तुमचा फॉर एक्झाम्पल बेस आहे. तुम्हाला सांगितलं की याचा कॉन्जुगेट ऍसिड काढा. काय काढा याचा कॉन्जुगेट? जर ऍसिड दिला, बेस काढायला सांगितलं, आपण H प्लस काय करतो? कमी करतो. जर बेस दिला, ऍसिड काढायला सांगितलं, काय करणार? एक H प्लस ऍड करायचं. समजलं? याच्यामध्ये जर H प्लस ऍड केला काय होईल? HCl. हा काय झाला याचा ऍसिड. सर अजून एक्झाम्पल सांगा. सांगतो की पहा. फॉर एक्झाम्पल H2SO4 ऍसिड आहे. काय H2SO4? याचा तुम्हाला काय काढायचा आहे? कॉन्जुगेट बेस काढायचा आहे. काय काढायचं तुम्हाला याचा कॉन्जुगेट? कोणतं ऍसिड दिलं तर तुम्हाला? H2SO4 ऍसिड आहे. याचा काय काढायचं तुम्हाला कॉन्जुगेट बेस? सांगा काय असेल कॉन्जुगेट बेस? HSO4. संपला विषय. HSO4. एक H गेला ना म्हणून मायनस. काही डाऊट? आता पहा, HSO4 मायनस हे ऍसिड आहे. याचा कॉन्जुगेट बेस काढा. SO4 ऑलरेडी एक मायनस होतं, परत एक H गेला, H प्लस गेलाय ना. H प्लस निघून गेल्यावरती मायनस चार्ज वाढेल. हा मायनस कधी कमी होईल? जर प्लस आला तर. एक प्लस आला, एक मायनस गेला, अजून एक प्लस आला, न्यूट्रल झाला मॉलिक्यूल. समजलंय? कॉन्जुगेट ऍसिड बेस कळलंय का? काय? H निघून गेल्यावरती मायनस लायचा. हो, पॉझिटिव्ह आयटम जर निघून गेला तर एक मायनस चार्ज वाढतो. निगेटिव्ह आयटम निघून गेला तर पॉझिटिव्ह चार्ज. काही डाऊट? समजले? आता पहा क्वेश्चन पहा. H2SO4 हा एक ऍसिड आहे आणि SO4 मायनस हा एक बेस आहे. वेदर दे आर ऍसिड बेस, कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. दिलेले कंपाऊंड एकमेकाचे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर आहेत का? नाही. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर कशाने डिफर करतात? एका H प्लस ने. इथे डिफरन्स कितीचा आहे? 2 H आहे. मग ते एकमेकाचे कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर नाही. डिफरन्स कितीचा पाहिजे? फक्त एका H चा. डिफरन्स कितीचा पाहिजे? फक्त एका H चा. काही डाऊट? समजलंय कसं ओळखायचंय? नक्की कळाले? लिहून देऊ का? अहो लिहून देऊ का? नक्की. कॉन्जुगेट बेस of every acid differs by 1 H plus. differs by 1. कशाने डिफर करतो तो? 1 H प्लस ने. एका H ने किंवा 1 H प्लस ने तो काय करतो? फक्त डिफर करतो. याच्यात काही डाऊट? कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर ओळखता येतील का? नक्की का? मग देऊ का एक एक्झाम्पल? अहो देऊ का? घ्या बरं. घ्या. HCl plus H2O gives you H3O plus Cl minus. Find conjugate acid base pair. झाले का? बोला. कोणाच्या खाली लिहू ऍसिड 1, कोणाच्या खाली लिहू बेस 1? HCl च्या खाली काय लिहायचं? HCl च्या खाली काय लिहायचं? ऍसिड 1. बर. Cl मायनस च्या खाली काय लिहायचं? बेस 1. बरोबर का? अहो बरोबर आहे का? बाकीचे असं झाले का तुमचं? H2O च्या खाली काय लिहायचं? हा, बेस 2. आणि H3O प्लस च्या खाली काय लिहायचं? काही डाऊट? समजलंय का? नक्की कळाले?
सर एक डाऊट आहे. काय? H2O तर न्यूट्रल असतं, तुम्ही त्याला बेस कसं काय लिहिलं? पॉइंट आहे का नाही? H2O काय असतं? न्यूट्रल. पाणी आहे ना, तुम्ही पिता का नाही? जर ते बेस असतं तुम्ही पिला असतं का? नाही. ठीक आहे. ते न्यूट्रल आहे म्हणून आपण पितो, मग तुम्ही त्याच्या खाली बेस कसं काय लिहिलं? वॉटर हॅज एम्फोटेरिक नेचर. वॉटर काय तुमचं? एम्फोटेरिक. म्हणजे वॉटर वेळेला ऍसिड म्हणून पण काम करू शकतं आणि वेळेला बेस म्हणून पण काम करू शकतं. वॉटरची प्रॉपर्टी आहे. वॉटर कॅन ऍक्ट ॲज ऍसिड ॲज वेल ॲज बेस. दॅट इज नोन ॲज एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. कळलंय? कळलंय का? जिथे गरज पडेल तिथे ऍसिड म्हणून पण काम करेल, बेस म्हणून पण काम करेल. ठीक आहे. मी समजा बेस टाकला असता, फॉर एक्झाम्पल इथे मी काय ऍड केलं? ऍसिड. आता पहा, समजा मी बेस ऍड करतो. बेस सांगा एखादा. NH3. कोण बेस आपला? NH3. याच्यामध्ये जर मी वॉटर ऍड केलं, काय ऍड केलं मी? वॉटर. तयार काय होतं पहा, NH4 प्लस प्लस OH मायनस. NH4 प्लस प्लस OH मायनस. काढा कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर. NH4 प्लस काय तुमचं? ऍसिड 1. बोला. NH3 काय होईल तुमचा? NH3 काय होईल तुमचा? बेस 1. हा पुढे थांबा थांबा थांबा, चुकलं का? एक एक एक. हो 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 हो, थांबा. कलर बदल. बोला, याला काय म्हणणार तुम्ही? बेस 1. हा पुढे H2O. हा ऍसिड 2 आणि OH मायनस काय झाला? झालं का आता बेस? वॉटर ऍसिड म्हणून काम झालं का? ऍसिड वरती काय म्हणून काम केलं वॉटरने? समजलं का? वॉटर कॅन ऍक्ट ॲज ऍसिड ॲज वेल ॲज. याच्यात काही डाऊट? याच्यात काही डाऊट? पुन्हा सांगायचंय का? विचारा विचारा विचारा, बिंदास विचारा. काही डाऊट? नक्की. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर क्लिअर झाले? समजले? बरोबर का? पहा, H2O OH मायनस आहे का ऍसिडचा कॉन्जुगेट बेस. एक H प्लस मायनस, एक H काढून टाकला, काय झाला? H2O होता, OH झाला. खाली पहा, H2O OH मायनस, NH3 NH4 प्लस. कशाचा डिफरन्स आहे? फक्त एका H प्लसचा. कशाचा डिफरन्स आहे? फक्त एका H प्लस. कॉन्जुगेट ऍसिड बेस पेअर ओळखता येतील का? नक्की. जाऊ का पुढे? अहो जाऊ का? नेक्स्ट कोण आहे आपल्याकडे? लुईस कन्सेप्ट ऑफ ऍसिड अँड लुईस नुसार पहा, एनी स्पेसिस दॅट एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर इज नोन ॲज लुईस ऍसिड. अशी कोणताही सबस्टन्स जो काय करतो? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो. जो काय करतो? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करतो, त्याला काय म्हणायचं? लुईस ऍसिड. आणि जो सबस्टन्स काय करतो? लोन पेअर डोनेट करतो, त्याला काय म्हणायचं? बेस. त्याला काय म्हणायचं? बेस. एक्झाम्पल दिले, रिएक्शन ऑफ बोरॉन ट्रायफ्लोराइड विथ अमोनिया. करून दाखवतो पहा. बोरॉन ट्रायफ्लोराइड. बोरॉन ट्रायफ्लोराइड BF3 रिएक्टेड विथ अमोनिया NH3. काय डाऊट? ही रिएक्शन करायची आपल्याला पहा. आता जो अमोनिया आहे, अमोनियामध्ये कोण आहे तुमच्याकडे? नायट्रोजन. नायट्रोजन कसा आहे? इलेक्ट्रोनेगेटिव्ह. नायट्रोजन कसा असतो? पिरियोडिक टेबल मध्ये पाहिला आपण. नायट्रोजन कसा असतो? इलेक्ट्रोनेगेटिव्ह. त्याच्याकडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. काय नायट्रोजनकडे? नायट्रोजनकडे काय आहे? बोरॉन पहा, बोरॉन. बोरॉन जो आहे त्याला काय अटॅच आहे तुमच्याकडे? 3 फ्लोरीन अटॅच आहे. कोण अटॅच आहे त्याच्याकडे? आणि याच्याकडे वॅकंट ऑर्बिटल सुद्धा आहे. काय बोरॉनकडे? काय बोरॉनकडे? वॅकंट ऑर्बिटल सुद्धा बोरॉनकडे आहे. NH3 कडे जी लोन पेअर आहे, NH3 काय म्हणतोय? माझ्याकडे लोन पेअर आहे. बोरॉन काय म्हणतोय? माझ्याकडे जागा आहे. तुझ्या लोन पेअर काय करतो? मला दे. तुझ्या लोन पेअर काय करतो? हे लोन पेअर येऊन इथं बसू शकतात. ज्याने लोन पेअर डोनेट केली, पहा,
ज्याने लोन पेअर काय केली, डोनेट केली. डोनेट्स लोन पेअर, काय म्हणायचं त्याला, लुईस बेस. काय म्हणायचं त्याला, म्हणजे अमोनिया काय झाला तुमचा, बेस झाला. BF3 ने काय केली, लोन पेअर एक्सेप्ट केली, म्हणून BF3 काय झालं तुमचा, ऍसिड. इथे NH3 काय म्हणून काम केलं, बेस. मागे जा, इथे NH3 काय आहे, बेसच आहे. इथे NH3 काय आहे का, क्रॉस चेक झालं, म्हणजे तिन्ही पण डेफिनेशन सिंक मध्ये आल्या. समजलंय का, अर्थ तोच आहे, ऍसिड आणि बेस, फक्त मांडण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ठीक आहे, अहो कळलंय का, समजलंय. जो काय करतो लोन पेअर डोनेट करतो त्याला काय म्हणायचं, बेस, लुईस बेस. जो लोन पेअर एक्सेप्ट करतो त्याला काय म्हणायचं, लुईस ऍसिड. अजून एक्झाम्पल पहा लुईस ऍसिडचे. लुईस ऍसिडचे एक्झाम्पल पहिलं कोणतं पाहिलं आपण, BF3. अजून जर पाहिलं तुम्ही AlCl3, ओके, FeCl3, ओके. जे काय तुमचा हा ग्रुप आहे हे सगळे काय तुमचे लुईस ऍसिड. काय सगळे, बाल गंगाधर इन थायलंड, ओके. तो ग्रुप काय तुमचा सगळा लुईस ऍसिडच क्रिएट करतो. समजलंय का, असा एलिमेंट ज्याच्याकडे वॅकंट ऑर्बिटल आहे तो तुमचा लुईस ऍसिड म्हणून काम करेल. कळलंय का, समजलंय का. H2O, ऑक्सिजन कडे पण लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन पेअर लोन पेअर इलेक्ट्रॉन देऊ शकतो, म्हणून काय काम करू शकतो तो, ऍज अ लुईस बेस म्हणून पण तो काम करू शकतो. समजलंय का, अहो समजलंय का, नक्की. लुईस कन्सेप्ट क्लिअर. जायचं का पुढे, एकदा डोळे भरून पाहून घ्या, काय डाऊट विचारून घ्या. झालंय का, नक्की. इथे फक्त लिहितो BF3 प्लस NH3. जायचे पुढे, नेक्स्ट. नेक्स्ट काय आपल्याकडे, एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. काय असतं एम्फोटेरिक म्हणजे काय, सबस्टन्स दॅट कॅन ऍक्ट ऍज ऍसिड ऍज वेल ऍज बेस. असं सबस्टन्स जो ऍसिड म्हणून पण काम करेल आणि बेस म्हणून पण काम करेल, त्याला काय म्हणायचं, त्याचं नेचर कसं आहे, एम्फोटेरिक. ठीक आहे, समजलंय का, नक्की का. आणि बेस्ट एक्झाम्पल काय त्याचं, वॉटर. वॉटर कॅन ऍक्ट ऍज ऍसिड ऍज वेल ऍज बेस. वॉटर तुमचं ऍसिड म्हणून पण काम करू शकतं आणि बेस म्हणून पण. मगाशी पाहिलं आपण कोणासोबत केली ती वॉटरची रिॲक्शन, बोला, वॉटर प्लस HCl, काय प्रोड्यूस झालं बोला, H3O प्लस प्लस. काही डाऊट, कोण सोबत केली ती, हा, NH3. काय प्रोड्यूस झालं, NH4 प्लस प्लस. काही डाऊट, सगळे कसे आहेत हे, ऍक्वेस. बोट काय मोडती, समजलं का सांग. बघ पुढे मग. नेक्स्ट काय आपल्याकडे, ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ. काय आपल्याकडे, ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ. काय सांगतो ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ, it states that the degree of dissociation of weak electrolyte is inversely proportional to the square root of its concentration and directly proportional to the square root of dilution. सांगतो, नको. पहा काय केलं आपण, पहा ह्या डेफिनेशन कडे आपण पुन्हा येऊयात. सगळा पॉइंट झाला की तुम्हाला ही परत समजेल. पहा काय केलं, लेट अस कन्सिडर 1 मोल ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. काय घेतलं आपण, एक मोल इलेक्ट्रोलाइट घेतले. कसं येते, वीक इलेक्ट्रोलाइट. जर ते वीक इलेक्ट्रोलाइट आहे तर त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होईल का, मी जर 100 मॉलिक्युल टाकले 100च्या 100 डिसोसिएट होतील का,
100 पेक्षा कमी होणार. कारण काय ते वीक इलेक्ट्रोलाइट. काय येते वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, एक वीक इलेक्ट्रोलाइट कन्सिडर केलंय. ओके, आता ते वीक इलेक्ट्रोलाइट घेतले आपण, मग काय असेल ते वीक ऍसिड असेल किंवा वीक बेस. दोन्ही पण कशाचे एक्झाम्पल आहे वीक इलेक्ट्रोलाइट. काल आपण पाहिले दोन्ही पण कशाचे एक्झाम्पल आहेत आपल्याकडे वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. डिझॉल्व्ड इन VDM क्यूब ऑफ वॉटर. हे काय दिलंय रे VDM क्यूब ऑफ वॉटर म्हणजे काय दिलंय आपल्याला व्हॉल्यूम दिले. काय दिले आपल्याला किती टाकले आपण 1 मोल. किती टाकले आपण व्हॉल्यूम किती दिलंय V. व्हॉल्यूम किती दिलंय. लेट अल्फा बी द डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फा काय म्हणले आपण त्याची डिग्री ऑफ. पहा सुरुवातीला अजून रिएक्शन चालू झाली नाही. वीक ऍसिड किती घेतलं होतं आपण. इनिशियल मोल्स किती आहेत. इनिशियल मोल्स किती आहेत 1 मोल आहेत का. ज्या वेळेला रिएक्शन सुरू नाही झाली तुमच्याकडे काय फक्त रिएक्टंट आहे. प्रोडक्ट काय असतील का नाही. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन किती सॉरी इनिशियल नंबर ऑफ मोल्स किती 1 मोल. यांचे किती 0 0. काही डाऊट. काही डाऊट. एक रिएक्शन आहे फॉर एक्झाम्पल पहा HA. ह्याच्यापासून आपल्याला मिळालं H प्लस प्लस A मायनस. सुरुवातीला हे किती घेतलं होतं मी 1 मोल. अजून रिएक्शन चालू झालेली नाही. फक्त रिएक्टंट असतो. रिएक्टंट कडून काय बनतात प्रोडक्ट बनतात. सुरुवातीला काय असतो सगळा रिएक्टंट. प्रोडक्ट आपल्याकडे नाही. प्रोडक्ट नाही म्हणून काय म्हणलं त्याला आपण. डिग्री ऑफ डिसोसिएशन काय आपली अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन काय आपली अल्फा. म्हणजेच काय हा जो HA कमी होतोय ना रिएक्टंट मधून प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतोय. काय होते रिएक्टंट मधून HA ची क्वांटिटी काय होते हळूहळू कमी होते. आणि H प्लस आणि A मायनस ची क्वांटिटी काय होते हळूहळू वाढत जाते. हळूहळू रिएक्टंट काय होतो कमी आणि प्रोडक्ट काय होतो हळूहळू वाढत जातो. समजलंय. याच्यात काही डाऊट. आणि तो ज्या रेटनी कमी होतोय तो रेट काय ज्या रेटनी कमी होतोय तो रेट काय तुमच्याकडे अल्फा आहे. बरोबर. इनिशियल किती होते 1. कमी किती झाले अल्फा. कमी किती झालेत अल्फा. म्हणजे उरले किती 1 मायनस अल्फा. इनिशियल होते 100 कमी झाले 80. किती उरले 100 मायनस 80 म्हणजेच किती 20. दॅट इज 1 मायनस अल्फा. समजलं का. याच्यात काही डाऊट. पुन्हा सांगायचं हे जेवढे कमी होतील तेवढेच हे काय होणार वाढणार. कितीने कमी झाले अल्फाने. हा कितीने वाढेल अल्फा. हा कितीने वाढेल. याच्यात काही डाऊट. समजलंय का. आधी हा एकत्र होता आता सेपरेट झालाय. हा पण अल्फा तो पण अल्फा. फॉर एक्झाम्पल पहा NaCl घेतलं होतं आपण. हे जर 100 NaCl घेतले डिसोसिएट झाले सगळ्याच्या सगळे काय मिळेल मला Na प्लस आणि ह्या 100 NaCl मधून Na किती मिळणार आणि Cl मायनस किती मिळणार. समजलं का. 100 100 200 असं नाही. तो सेपरेट झालाय. 100 Na सेपरेट झाले 100 Cl सेपरेट झाले. 100 Na 100 Cl एकत्र येऊन काय बनवतील 100 NaCl. कळलंय का 100% नक्की. काही डाऊट. इथपर्यंत कळाले. आता मला काढायचं ह्यांचं कॉन्सन्ट्रेशन. काय काढायचं मला ह्यांचं ऍट इक्विलिब्रियम. हे सगळं इक्विलिब्रियमला झाले. डबल हेडेड एरो म्हणजे काय झालं इथं इक्विलिब्रियम. ऍट इक्विलिब्रियम. आपण एक फॉर्म्युला पाहिला होता सोल्युशन चॅप्टर मध्ये मोलॅरिटी नावाने. काय होतं मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. बरोबर का. नंबर ऑफ मोल्स किती आहेत 1 मायनस अल्फा. बरोबर. ऍट इक्विलिब्रियम. हे कधीच आहे ऍट इक्विलिब्रियम आणि हे कधी आहे ऍट t इक्वल टू 0. सुरुवातीला टाइम काय होता त्यावेळेस 0 होता. ठीक आहे. याचे किती मोल्स आहेत 1 मायनस अल्फा. आणि व्हॉल्यूम किती आहे किती व्हॉल्यूम मध्ये टाकले तुम्ही V व्हॉल्यूम मध्ये टाकले 1 मायनस अल्फा अपॉन याचं किती असेल अल्फा बाय V. व्हॉल्यूम तेच आहे ना तिघांचं सेम आहे. याचं किती असणार
काय डाऊट? काही डाऊट? नीट डोळे भरून पाहून घ्या, काय पुन्हा सांगायचं विचारा. झाले नक्की? तुझं बरोबर आहे, मला नाही चालत, बाकी काय नाही. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन काय झालं? नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. 1 मायनस अल्फा अपॉन याचं किती? अल्फा बाय. याचं किती? अल्फा बाय. याच्यात काही डाऊट? 1 मायनस अल्फा 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 1 मायनस अल्फा अपॉन बी अल्फा बी अल्फा बी. काही डाऊट? नक्की? आता पहा, मला समजा डिसोसिएशन कॉन्स्टंट काढायचं आहे. काय काढायचं आहे मला? दॅट इज के ए. सर डिसोसिएशन कॉन्स्टंट के असतो. काय असतो डिसोसिएशन कॉन्स्टंट? के. मी के ए का लिहिलं? मी इथं काय घेतलं होतं? एच ए, ऍसिड घेतलं होतं ना. कसं ऍसिड घेतलं होतं? वीक ऍसिड. जर वीक ऍसिड साठी कॉन्स्टंट काढतोय म्हणून के ए. वीक बेस साठी असता तर के. काही डाऊट? समजलंय? आता कॉन्स्टंट फॉर ऍसिड जर काढायचं असेल मला, डिसोसिएशन कॉन्स्टंट, त्याचा फॉर्म्युला काय पहा. के ए इज इक्वल टू टोटल concentration of product, concentration of product upon concentration of reactant, concentration of reactant, concentration of reactant. काही डाऊट? फॉर्म्युला आहे के ए चा फॉर्म्युला काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता के ए इज इक्वल टू काय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. प्रोडक्ट मध्ये कोण कोण आहे आपल्याकडे? एच ए आणि एच प्लस अँड यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? अल्फा बाय बी. याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? दोन्ही पण लिहितोय पहा, अल्फा बाय बी. दुसऱ्याचं किती? अल्फा बाय बी अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. रिएक्टंटचं किती आहे? 1 मायनस अल्फा अपॉन बी. 1 मायनस अल्फा अपॉन बी. काय डाऊट? विचारा विचारा, बोला. काय होईल? अल्फा बाय बी अल्फा बाय बी असं लिहू का? अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन बी. काय डाऊट? के ए इज इक्वल टू, बोला. आता व्ही खाली लिहितो पहा, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर इंटू 1 मायनस अल्फा. हा व्ही खाली डिवाइड, वरती गेला तर व्ही खाली डिवाइड, वरती गेला तर मल्टिप्लाय, मल्टिप्लाय बाय व्ही. काय डाऊट? अहो काय डाऊट? व्ही ला व्ही स्क्वेअर कॅन्सल, उरलं काय? अल्फा स्क्वेअर अपॉन इन ब्रॅकेट 1 मायनस अल्फा. इथपर्यंत काही डाऊट? नक्की? अहो नक्की का? सर ह्या अल्फा स्क्वेअरला आतला अल्फा का नाही गेला? तो जात नाही, तो ब्रॅकेट मध्ये आहे, तो मायनस मध्ये. मल्टिप्लाय मध्ये असतं तर त्याला घालवलं असतं, पण 1 मायनस अल्फा आहे ना तो, म्हणून वरच्या अल्फाला खालचा अल्फा जाणार नाही. व्ही ला व्ही गेला, कारण काय इथे मल्टिप्लिकेशन, इथं पण काय मल्टिप्लिकेशन. समजतं? कळलंय? नक्की अल्फाला अल्फा घालवायचा. काय घेतलंय रे आपण? फॉर वीक ऍसिड, फॉर वीक ऍसिड अल्फा इज लेस दॅन लेस दॅन लेस दॅन लेस दॅन 1. अल्फा काय 1 पेक्षा खूप 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 कमी आहे. therefore 1 minus alpha is equal to approximately equal to 1. त्याला काय घेतलं आपण? अप्रॉक्स इक्वल टू
कारण याची व्हॅल्यू खूप कमी आहे. ओके, 1 फॉर एक्झाम्पल म्हणून आपण अल्फा आपला आहे, अल्फा इज इक्वल टू 0.00000000001. 1 मधून ही संख्या मायनस केली, किती येईल ते 0.9999 असं काहीतरी येईल ना. म्हणजे काय झालं, हे परत राऊंड ऑफ केल्यावर 1च झालं ना, म्हणून आपण डायरेक्टली काय केलं, त्याला 1 घेतलं. सर मनाने घेता का, नाही असंच इक्वेशन चेक करा. ठीक आहे, वीक इलेक्ट्रोलाइट साठी डिसोसिएशन खूप कमी असतं म्हणून अप्रॉक्स किती घेतलं आपण, डायरेक्ट ते 1 घेतो. किती घेतो आपण ते, म्हणजे 1 मायनस अल्फाच्या ऐवजी 1 टाकू का, अहो टाकू का, मग पा फॉर्म्युला काय होईल, के ए इज इक्वल टू, बोला, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही इंटू 1. 1 लिहिला काय, नाही लिहिला काय, समजलंय का. के ए ची व्हॅल्यू काय आली, अल्फा स्क्वेअर अपॉन, समजलंय का. इथपर्यंत काही डाऊट, अख्खं इक्वेशन पाहून घ्या, काय पुन्हा सांगायचं विचारा. आलंय का, मॅडम. वाजव, आले. आता पहा, नाही हे नाही पाहायचं, हे नाही पाहायचं. आता झाली गडबड. हा ओके. ठीक आहे, पहा आता याच्यावर नाही काय लिहू शकतो मी, काय माझ्याकडे इक्वेशन काय आले, के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन, मला अल्फा काढायचं आहे, काय काढायचं मला, समजा अल्फा, अल्फाला तसंच ठेवलं, व्ही इथे डिवाइड इकडे आला तर मल्टिप्लाय, के ए इंटू व्ही इज इक्वल टू काय आलं माझ्याकडं, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू काय येईल, के ए इंटू व्ही. काही डाऊट, समजलंय का. आता पहा परत थोडस मागे तुम्ही, इथेच फॉर्म्युला काय होता, के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही, बरोबर का. सर मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय होता, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम. किती मोल्स घेतले होते तुम्ही, 1 मोल. व्हॉल्यूम किती होतं, व्हॉल्यूम किती होतं तुमचं, परत आले इथं, आलं का अपॉन व्ही. इथं काय नाही म्हणजे काय, म्हणजे 1/v च्या ऐवजी मी सी टाकू का डायरेक्ट, कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे 1/v च्या ऐवजी काय लिहू शकतो मी, अल्फा स्क्वेअर इंटू सी. आला का, तिसरा फॉर्म्युला आला. काहीच नाही त्याच्यात, फक्त आपण चेंज केलंय, ऍज 1/v इज इक्वल टू सी. कळाले, कळालंय का. याच्यावरून अल्फाची व्हॅल्यू किती येईल, अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के ए इंटू सी. सी म्हणजे काय तुमचं कॉन्सन्ट्रेशन, सी म्हणजे काय तुमचं 1 2 3 आणि हा 4, 4 फॉर्म्युले आले. के ए अपॉन सी, सॉरी के, हो चुकलं सर, मल्टिप्लाय तिथं ना, इकडं आला हा काय होईल तुमचा, हा इथं मल्टिप्लाय, इकडं आला तर डिवाइड, के ए अपॉन, समजलंय का नक्की. आता पुन्हा पहा, अल्फा इज इक्वल टू काय आला, स्क्वेअर रूट ऑफ के ए इंटू सी. अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के ए अपॉन सी, के ए अपॉन सी. अल्फा इज इक्वल टू काय आला, स्क्वेअर रूट ऑफ के ए अपॉन सी. बरोबर का, बरोबर का नक्की. आता पहा, मी समजा इज इक्वल टू च साइन काढून टाकलं, अल्फा डायरेक्टली प्रपोर्शनल टू, दोन्ही साइन सारखे आहेत म्हणून दुसऱ्या पेनने लिहिलंय, डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ के ए, बरोबर आहे का. आणि अल्फा, अरे अल्फा इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, इनवर्सली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. याच्यात काही डाऊट, एकत्र लिहिलं होतं, इथं मी सेपरेट केले आणि इज इक्वल टू साइन काढलं आणि त्याच्याऐवजी काय लिहिलं, डायरेक्टली प्रपोर्शनल. कळाले नक्की. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट,
इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे अल्फा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ सी. बरोबर आहे का? स्टेटमेंट करेक्ट आहे का? और डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ कॉन्स्टंट ऑफ डायल्युशन. ओके, कॉन्स्टंट ऑफ डायल्युशन म्हणजे काय तुमचा झाले. स्टेटमेंट करेक्ट आहे. अप्रूव्ह केले का आपण? नक्की का? समजलंय? यालाच काय म्हणतो आपण? ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ. काय म्हणतो ह्यालाच आपण? इथे जो दिलाय तोच दिलाय. जे स्टेप्स आपण केल्या त्या फक्त इथे त्यांनी दिलेल्या आहेत. काही डाऊट इथपर्यंत कळलंय का? नक्की कळाले? नक्की का? आपण अप्लाय केला हे आलंय का? आपल्या ऍसिड साठी आलं. कशासाठी आलं आपल्याकडे? काय आलं? अल्फा इज इक्वल टू बोला स्क्वेअर रूट ऑफ के ए इंटू व्ही. अल्फा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के ए अपॉन सी. बरोबर आहे का? नक्की. त्यांचं कशासाठी आलंय? फक्त आपण के बी, कारण आपण वीक ऍसिड घेतला. ह्यांनी काय घेतलाय? वीक. कोणी टाईप केलंय? हीच केलंय. वीक बेस. ठीक आहे. हे कशासाठी आहे? वीक बेस साठी. म्हणून काय आले तुमचं? केबी आले. ऍसिड असतं तर के आलं असतं. समजलंय का? यालाच काय म्हणतो आपण? ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ. सर हे करणं गरजेचं आहे का? इम्पॉर्टंट आहे का? हो इम्पॉर्टंट आहे. कारण याच्यावरती आपल्याला न्यूमरिकल विचारतात. काय विचारतात याच्यावरती? काय विचारलं जातं आपल्याला? न्यूमरिकल्स विचारले जातात. फाइंड डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा फाइंड व्हॅल्यू ऑफ ऍसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे तुमचा के किंवा फाइंड कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुमचा सी. ठीक आहे. या फॉर्म्युलावरती बेस तुम्हाला न्यूमरिकल्स आहेत जे की आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. हे झाले का? एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर म्हणजे काय? वॉटर कॅन ऍक्ट ॲज ऍसिड अँड बेस. दॅट इज एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. लिहायची गरज आहे का? नाही. ओके. वॉटर कॅन ऍक्ट ॲज ऍसिड. अरे थांबा शाळेत आहे का तुम्ही? हा ऍसिड ॲज वेल ॲज बेस. दॅट इज एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. रिएक्शन लिहायची गरज आहे? ठीक आहे. लिहू? तुम्ही म्हणता म्हणून नव्हतं लिहिणार मी आता. HCl प्लस H2O काय मिळेल तुम्हाला? H3O प्लस प्लस Cl मायनस. NH3 प्लस H2O काय मिळेल तुम्हाला? NH4 प्लस प्लस OH मायनस. बोला इथं वॉटर काय झालं? बेस. इथे वॉटर काय झालं? ऍसिड. यालाच काय म्हणलं आपण? नेचर ऑफ वॉटर. एम्फोटेरिक नेचर ऑफ. इथपर्यंत कळाले? ठीक आहे. बाकीचं आपण उद्याच्या भागात पाहूया. ठीक आहे. चालेल. थँक्यू.